अरे पावसाने सगळी मजा घालवली त्या काय सांगणार. ही काय करताय भजनी मंडळींसाठी? बघ वडे. दही वडे. नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग स्टोरीजच्या एपिसोडमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आज मी चाललेलो आहे माझ्या गावी संगमेश्वरला गणपती सणानिमित्त. सो आत्ता वाजलेले आहेत 10:30. तर 12:30ची माझी ट्रेन आहे ठाण्यावरून. ॲक्च्युली ती गणपती स्पेशल ट्रेन आहे, कोकण रेल्वे मार्फत ती सोडली जाते. सो ती ट्रेन पकडून मी माझ्या गावी जाणार आहे आणि यापुढचा प्रवास कसा असेल हे मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवेन. सो चला. 12:12 आमची गणपती स्पेशल ट्रेन आहे. सो आता जस्ट आम्ही ठाण्याला आलेलो आहे. पाहत असाल गर्दी. आज 27 तारीख गणेश चतुर्थी असल्या कारणाने आज खूपच गर्दी आहे ट्रेनला. लोक गणेश दर्शनासाठी घराबाहेर पडतात, बघू शकता. वाजलेले आहेत 11:30. अजून अर्धा तास आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी शिवाजी महाराज टर्मिनस रत्नागिरी स्पेशल ट्रेन. अकरा काय आपली 11 आणि 13 येऊ का? समोरच आहे. तेरा मध्ये सव्वा 12 वाजता ट्रेन आलेली आहे आणि आता सध्या तरी ठाण्यालाच थांबली आहे ट्रेन. बघू आता थोड्या वेळात सुटेल. दुपारचे 2 वाजलेत. गाडी सध्या पेणला आलेली आहे, तुम्ही बघू शकता. गाडी टाईमच्या हिशोबाने तर स्लोच चालली आहे. बघूया किती वेळ लागतो आहे. संगमेश्वर चिपळूणला किती वेळाने पोचते गाडी त्याच्यावरनं अंदाज येईल की आता संगमेश्वरला किती वेळ लागतो. मंडळी 3:25 झालेले आहेत आणि ट्रेन आपली माणगावला आलेली आहे, तुम्ही बघू शकता. माणगाव स्टेशन. आता आपण खऱ्या अर्थाने बोलू शकतो की अर्ध्या कोकणात आपण आलेलो आहोत. कोकणात मस्त पाऊस पडतोय. माणगावपासून पाऊस थांबायचंच नाव घेत नाही आणि मस्त वाटतंय. 6:20 ट्रेन चिपळूण स्टेशनला आलेली आहे. ही गणपती स्पेशल जी ट्रेन आहे ती सगळ्या स्थानकांवरती थांबत जाते आणि फक्त गणपती फेस्टिवलमध्येच ते लोक स्पेशल ट्रेन सोडतात. त्यापैकी ही ट्रेन आहे. चिपळूण आलेला आहे आणि आता बघूया संगमेश्वरला किती टाईम लागतो आहे. गाडीमध्ये सगळे बोलत होते की 1 तास ट्रेन लेट आहे. बघूया आता. चिपळूण स्टेशनचा वडापाव खायला या मंडळी.
अभी मजा आएगा ना भिड़ो. 7:30 वाजता संगमेश्वर स्टेशनला मी पोचलेलो आहे. बारीक बारीक पाऊस आहे. आता शशीदादा म्हणून आहे, त्याची रिक्षा मागवली आहे. आता येईल, अजून आलेला तर नाही आहे, पण आता येईल तेव्हा आपण त्या रिक्षात बसून घरी जाऊया. बसा बसा. हा बरोबर आहे. नाही सुट्टी नाही त्याला. नवीन नवीन आहे रे, काय करणार हा काय हा 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 त्या मग काय हे काय धूर घातलाय शेकोटी. का मग काय बोलताय, माझा ब्लॉग चालू आहे. हा हा. अरे पावसाने सगळी मजा घालवली आहे, त्या काय सांगणार. अच्छा बघ ना काय पाऊस आहे तो. लोक म्हणजे खेळायला मुलांना मिळत नाही ना. हा पावसातून कसे जाणार मुलं, आरती बिरतीला जाताना पण सगळे गडबड, लहान मुलं जाऊ शकत नाहीत ना. हा मुलांचं जरा हिरमुसरी झाले, मुलांचा मुडाप झालाय जरा. अच्छा अच्छा. आमच्या आराध्य मुलं नंतर आरतीला गेली नाही आज, खूप पाऊस म्हणून. काय आरतीला नाही गेले तू? काकी पाऊस खूप आहे. हा नाही नाही. हा गणपती आहे. हा आलेला आहे. मस्त केलंय डेकोरेशन. तुम्ही दोघंच जण होते. मंडळी आता रात्रीचे वाजलेले आहेत 12. थोड्या वेळापूर्वी मी आलो आणि थोडं जेवलो. आणि आता कसं आहे, आमच्या घरी गणपतीचा पहिला दिवस असल्या कारणाने आमच्याकडे आज भजन आहे. सो भजनी मंडळी शेजारच्याच घरी गेलेत, आमच्या काकाच्या घरी. तिथून ते आमच्याकडे येणार. सो ते आले की मग मी या व्हिडिओमार्फत भजनाची एक झलक तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. रुंद आहे ना म्हणून वाटतं. लागेल तर रुंद करूया ना. ही काय करताय भजनी मंडळींसाठी? बघ वडे, दही वडे. दही वडे आजचा स्पेशल मेन्यू. बाकी काय म्हणायचं, तुला काय म्हणायचं आहे? नाही मला काहीच म्हणायचं नाही. आता 12 वाजता काय बात तो सही है. मी पण लिहून टाकते आमच्याकडे किती वाजता भजन येतं. 12 वाजता काय कॅपॅसिटी आहे काम करणारी.
हा या आता तुम्ही फिरत म्हणताय काय कामात तू कुठे या भेटलं दात कसं कुठे गेले दोन गेले असेच पडले काय आले बसा तुरेवाला काका तुरेवाला सुरेवाला आहे कुठं मी तुरे मोरया मी बाळताने सेवा हरिनाथ महाराज गणपती गजानन महाराज हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 हरे राम हरे नमिला गणपती मामुली सारदा काय उलट गाणं चांगला आहे गोड आहे सिद्धी पाडशी काय ते बघ तरी दहीवडा आहे दहीवडा. अरे शशाचा कसा आहे दहीवडा? उत्कृष्ट आहे. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. हा दिसणार नाही. सगळ्यांना बनवले ए, मंगाला ते नाही खात. बनवायच्या 5-6 खायवर उद्या कुठे बाहेरची नाही सुरेवाडी काय पलीकडे दोन ऋषी पण तुम्ही सांगितलं पलीकडे ऋषी